मित्रांनो, या शुक्रवारी बॉलिवूडमधील दोन अभिनेत्यांनी दिग्दर्शनात आपलं पहिलं पाऊल टाकलंय. स्वातंत्र्यवीर सावरकरद्वारे रणदीप हुडा आणि मडगाव एक्सप्रेसद्वारे आता कुणाल खेमू. योगायोग असा आहे की नुसतं दिग्दर्शनच नाही तर पटकथा लेखनात सुद्धा या दोघांनी पदार्पण केलंय. टेन्शन विसरायला लावणाऱ्या टाइमपास फन फिल्म्स आवडणाऱ्या रसिकांसाठी कुणाल मडगाव एक्सप्रेस घेऊन आलाय. ट्रेलर बघून ज्याचा अंदाज आलाच होता. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे मडगाव एक्सप्रेस या सिनेमाचा. हो, अगदी थोडक्यात. कथानक काय आहे? काही नाही, एकदम सिंपल. तीन मित्र आहेत ज्यांचं लहानपणापासूनचं एकच स्वप्न आहे, तिघांनी सोबत गोव्याला मौज मजा मस्ती करायला जायचं. हे तीन मित्र आहेत डोडो, जी भूमिका दिव्येंदूने साकारली. दुसरा आहे पिंकू, जी भूमिका प्रतीक गांधीने साकारली. आणि तिसरा आहे आयुष, जी भूमिका अविनाश तिवारीने साकारली. तर गोव्याला जायचं हे लहानपणीचं स्वप्न तारुण्यात आले तरी काही योग जुळून येत नसतो. आणि मग एका दिवशी हा योग कसा बसा येतो. तिघं गोव्याला पोहोचतात, पण तिथं एका अजबच संकटात सापडतात. ज्या संकटामध्ये तेथील जे दोन लोकल स्मगलर गँग्स आहेत, ह्या दोन गँग्स या तिघांच्या मागे लागतात. एक गँग आहे मेंडोजा भाईची. या मेंडोजा भाईची भूमिका केली उपेंद्र लिमयने. आणि दुसरी आहे कांचन कोंबडी, जी भूमिका केली आहे छाया कदमने. तर ह्या दोन गँग्स या तिघांच्या मागे लागल्या आणि हे तिघे यांच्या तावडीतून पुढे जाऊन कसे सुटतात हा सगळा कथेचा भाग. मित्रांनो, कुणाल खेमूने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला मडगाव एक्सप्रेस हा सिनेमा तुम्हाला अगदी स्टार्ट टू एंड मस्त हसवत राहतो. काही ठिकाणी तर हास्याचे प्रचंड स्फोट सुद्धा होतात. मुळात कुणालने तीन मित्रांच्या आणि दोन प्रमुख निगेटिव्ह गँगस्टर्सची जी पात्र आहेत, ही पात्रे त्यांनी व्यवस्थित लिहिली आहेत, व्यवस्थित डिफाईन केली आहेत. दिव्येंदूने साकारलेलं डोडो, प्रतीक गांधीने साकारलेला पिंकू आणि अविनाश तिवारीचा तिसरा म्हणजे आयुष, या प्रत्येक पात्राला ना एक फ्लेवर आहे, डिस्टिंक्ट फ्लेवर आहे, एक दुसऱ्यांपासून वेगळा. आणि जो व्यवस्थित डिफाईन केला आहे, शेवटपर्यंत तो फ्लेवर मेंटेन सुद्धा ठेवला आहे. आणि संवाद जे आहेत, डायलॉग जे आहेत, ते या पात्राला अनुसरून म्हणजे साजेसे संवाद लिहिले प्रत्येक पात्राला अनुसरून, ज्यामुळे धमाल अशी विनोद निर्मिती होत राहते शेवटपर्यंत. तीन मित्रांशिवाय मेंडोजा आणि कांचन कोंबडी ही दोन पात्र सुद्धा तुमचं मस्त मनोरंजन करतात. कथानक सिंपल आहे, आधी सांगितल्याप्रमाणे जास्त ट्विस्ट किंवा टर्न्स नाहीत. कथेचं नॅरेशन जे आहे, सांगण्याची पद्धत जी आहे, ती सुद्धा अगदी लिनियर आहे, सरळ रेषेत आणि हलकी फुलकी आहे. संवाद खुमासदार आहेत, एकदम विट्टी डायलॉग्स. मुळात अशा प्रकारच्या टाइमपास फन फिल्मसाठी असे धमाल विनोदी संवाद खूप महत्त्वाचे असतात, जे या ठिकाणी अगदी जागोजागी पेरलेत. इंटरवलच्या नंतर कथा काहीशी रुटीन आणि भरकटल्यासारखी वाटते खरी, पण त्याचा ओव्हरऑल काही फारसा परिणाम चित्रपटावर होताना दिसत नाही. आउट अँड आउट मनोरंजनच अपेक्षा ठेवून थिएटरमध्ये जो प्रेक्षक शिरतो, तर या आतमध्ये शिरलेल्या प्रेक्षकांचा हिरमोड होणार नाही, ते नाराज होणार नाहीत, याची पूर्ण काळजी कुणालने घेतली आहे. कुणालच्या लेखन आणि दिग्दर्शनानंतर या सिनेमातले विनर कोण आहेत असं तुम्ही जर विचाराल तर ते विनर आहे तो आहे दिव्येंदू हा कलाकार आणि प्रतीक गांधी हा दुसरा कलाकार. हे दोघं विनर आहे त्याच्यात. या दोघांचा धमाल अभिनय. अविनाश तिवारीच्या वाट्याला आलेली भूमिका तितकीशी विनोदी नाही आहे, पण खरी मजा या दोघांनी आणली. कमाल काम केलंय प्रतीक आणि दिव्येंदूने. या दोघांच्या नंतर हसवतात उपेंद्र लिमय आणि छाया कदम, मेंडोजा आणि कोंबडी. तर गोव्याच्या कथानकाला अनुसरून ही लिहिलेली पात्र आहेत आणि उपेंद्र आणि छाया या दोघांनी ती धमाल साकारली. या चारही अभिनेत्यांचे फेशियल एक्सप्रेशन जे आहेत आणि विनोदाचं जे टायमिंग आहे ते खूपच जबरदस्त आहे. खास करून प्रतीक गांधीने जी व्हरायटी दिली आहे यात, ती एकदम सरप्राईज आहे. प्रतीक गांधी या सिनेमाचा मोठा सरप्राईज. इतर कलाकारांमध्ये नोरा फतेही सुद्धा आहे, ज्यात तिला छोटासा रोल आहे. आणि काही आयटम सॉंग्स, नोरा म्हणल्यावर काय टाईप गाण्यांसाठी तिला घेतलंय. मुळात तिच्या रोलला फार काही महत्त्व नाही आणि तिचे काम सुद्धा ठीक आहे. मला एक कमतरता जी प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे चित्रपटाला आवश्यक असलेली एक किंवा दोन तरी हिट गाणी हवी होती, जी इथे नाही आहेत. संगीत अगदीच कामचलाऊ दर्जाचं आहे.
मला एक नाही तर 4-5 संगीतकार आहेत. आता प्रत्येकाचं नाव मी इथे घेत बसत नाही, पण एकही गाणं काही कामाचं नाही. बॅकग्राऊंड म्युझिक असेल, एडिटिंग असेल, सिनेमाची फोटोग्राफी असेल, सिनेमातले ॲक्शन सीन्स असतील जे सुद्धा खूप छान कोरिओग्राफ केलेत आणि जे ॲक्शन सीन्स सुद्धा तुम्हाला हसवतात, सिनेमाचं ओव्हरऑल प्रोडक्शन डिझायनिंग असतील, आर्ट सेट्स वगैरे, आणि इतर तांत्रिक बाबतीत सुद्धा मडगाव एक्सप्रेस एकदम उजवा सिनेमा आहे. तर मित्रांनो, एकंदरीत असा आहे मडगाव एक्सप्रेस. कथेतला जो क्राईम अँगल आहे तो थोडासा अजून स्ट्रॉंग असला असता, 2-3 सुपरहिट गाणी असली असती, इंटरवल नंतरची जी कथा आहे ती थोडीफार अजून फ्रेश स्पीड असली असती, तर हा सिनेमा नक्की सुपर डुपर हिट कॅटेगरीमध्ये गेला असता. पण असं जरी नसलं तरी जे दाखवलं गेलंय ते तुमचं निखळ विनोदी पद्धतीने मनोरंजन करतं, हे सुद्धा तेवढंच नक्की आहे. एकदा नक्की बघावा असा, अगदी थिएटरमध्येच जाऊन बघावा असं नाही, पण OTT किंवा टेलिव्हिजनवर 2 घटकीची करमणूक म्हणून बघायला हरकत नाही. थिएटरमध्ये जमल्यास नक्की बघा. आउट ऑफ 5 मी मडगाव एक्सप्रेसला 3 स्टार देईन. मित्रांनो, तुम्हाला आमचा मडगाव एक्सप्रेसचा रिव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.